देश विदेश के जो भक्त है उन्होंने जो भजन सेवा दी है उसका जो कार्यक्रम है वो अभी प्रस्तुत होने वाला है। भजन बाबांची भक्तीच मुळी आहे। भजनातून सगुणाकडून निर्गुणाचा प्रवास जो असतो त्याच्यामध्ये विविध साधनं आहेत। साध्य एकच आहे, परमेश्वर प्राप्ती। कुठलं साधन घ्यायचं हे जे त्या साधकावर अवलंबून आहे। परमपूज्य बाबांनी नेहमीच भजनातून अध्यात्म आपल्याला शिकवलं। संसार करता करता प्रपंच करता करता भजन म्हणत तुम्ही कसं त्या निर्गुणाकडे प्रवास करायचा आहे हे आपल्याला शिकवलं। बाबांचं एक एक भजन म्हणजे त्यांच्या त्या जेव्हा ते गुरुला पूर्णपणे समर्पित झाले तेव्हा त्यांच्या उन्मनी अवस्थेतून आलेलं एक एक भजन म्हणजे एक एक भावपुष्प त्यांनी आपल्या गुरूंच्या चरणी वाहिलेलं आहे। आणि जर का ते भजन ऐकताना जर आपण त्याच्या अर्थासहित लक्ष दिलं आणि म्हटलं तर अतिशय अतिशय वेगळ्या प्रकारची अनुभूती, आत्मिक समाधान आपल्याला मिळतं। आणि म्हणूनच वर्षभर सगळ्यात जास्त भर कशावर दिला गेला होता तर भजन सेवेवर। आणि मग विविध ठिकाणी जी भजनं सादर केली गेली त्यातील काही मंडळी इथे आलेली आहेत। आजच्या या पवित्र दिवशी या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होत असताना ही सेवा इथे समर्पित करण्यासाठी सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय। हरि ओम तत्सत। नर्मदे हर हर हर। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं गंगातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सदा दासहृदयी साईनाथा तुला बोबडे बोलवे होतनाथा। जसे बोलवीशी प्रभू तू अनंता तसे आजना मार्ग दाविनाथा। अति बोलण्याचा असो विटनाथा मनारंगवी अंतरी रंगी आता। कृपे बोलिले बोलजे पूर्णनाथा जनार्थ बिंबो मनी साईनाथा। हरि ओम तत्सत। सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय। सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय। श्री नंद महाराज की जय। हरि ओम तत्सत। नर्मदे हर हर हर।
दैवत जगिना है साई वाचून दुसरे दैवत जगिना है सांगला मन चरणाला साई चरणाला सांगला मन चरणाला साई चरणाला या दिना बुद्धी दे तव चरणी भजनाला या दिना बुद्धी दे तव चरणी भजनाला श्रीधरा माधवा हरी श्रीधरा माधवा हरी वंदितो तुला वंदितो तुला हे विघ्नहरा प्रभु चरंधरा गोपाल हे विघ्नहरा प्रभु चरंधरा गोपाल श्रीधरा माधवा श्रीधरा माधवा श्रीधरा माधवा हरी श्रीधरा माधवा हरी श्रीधरा माधवा हरी वंदितो तुला वंदितो तुला हे विघ्नहरा प्रभु चरंधरा गोपाला हे विघ्नहरा प्रभु चरंधरा गोपाला 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 आज आपण सर्व परमपूज्य श्री दादांच्या जन्मशताब्दी वर्षोत्सव साजरा करत आहोत. परमपूज्य श्री दादांचं सगुण स्वरूपाचं वर्णनासह स्मरण करूया. एक सुंदर भजन गीताताईंनी लिहिलेलं आहे. सत्वगुणांचा पहा हा मेळा. सत्वगुणांचा पहा मेळा रामानंद शांतीचा पुतळा सत्वगुणांचा पहा मेळा रामानंद शांतीचा पुतळा रामानंद शांतीचा पुतळा अहंकाराचा स्पर्श न झाला
बोल राहुल अमोल बोलतो बोल राहुल अमोल बोलतो भक्तीचा घास भरवितो भक्तीचा घास भरवितो उपदेशाचा मार्ग आगळा उपदेशाचा मार्ग आगळा शांतीचा पुतळा रामानंद शांतीचा पुतळा सत्वगुणांचा पहामेळा रामानंद शांतीचा पुतळा रामानंद शांतीचा पुतळा निशब्द संदेश यांचा पाळा निशब्द संदेश यांचा पाळा गुरुसेवेत जन तुम्ही वळा गुरुसेवेत जन तुम्ही वळा गुरुसेवाचा अंती येई फळा गुरुसेवाचा अंती येई फळा रामानंद शांतीचा पुतळा रामानंद शांतीचा पुतळा सत्वगुणांचा पहामेळा रामानंद शांतीचा पुतळा रामानंद शांतीचा पुतळा रामानंद शांतीचा पुतळा श्रीदादांच्या सगुण स्वरूपाचं स्मरण करत असताना गुरुसेवेत समर्पित होण्याचा संदेश आपल्याला मिळतो या भजनातून. आणि परमपूज्य श्रीदादांचं संपूर्ण जीवन हेच गुरुसेवेत समर्पित होतं हे आपण सर्व जाणतोच. परमपूज्य बाबा नेहमी म्हणायचे की सर्वस्व मिळाल्याचं त्याग कोणी करेल, पण त्या सर्वस्वामध्ये जो स्व आहे ना बस तेवढाच गुरुला पाहिजे. आणि परमपूज्य दादांनी स्वसहित सर्वस्वाचा त्याग केला होता. म्हणून दादांचा हे स्मरण करत असताना हे भजनाचं समर्पकता खूप जाणवते, यथार्थता जाणवते. झूठे जग का पानी न पीना झूठे जग का पानी न पीना भजन बिना तेरा व्यर्थ है जीना भजन बिना तेरा व्यर्थ है जीना झूठे जग का पानी न पीना झूठे जग का पानी न पीना भजन बिना तेरा व्यर्थ है जीना भजन बिना तेरा व्यर्थ है जीना खाना पीना मस्त जो रहना खाना पीना मस्त जो रहना गुरु के भजन में हरदम सोना गुरु के भजन में हरदम सोना झूठे जग का पानी न पीना झूठे जग का पानी न पीना भजन बिना तेरा व्यर्थ है जीना भजन बिना तेरा व्यर्थ है जीना नशा पानी तू हरदम करना नशा पानी तू हरदम करना नशा नाम में हरदम मिटना नशा नाम में हरदम मिटना झूठे जग का पानी न पीना झूठे जग का पानी न पीना भजन बिना तेरा व्यर्थ है जीना भजन बिना तेरा व्यर्थ है जीना झूठा सच्चा मतलब करना झूठा
भजन से अपना मन के मन को भजन से अपना झूठे जग का पानी ना पीना झूठे जग का पानी ना पीना भजन बिना तेरा व्यर्थ है जीना भजन बिना तेरा व्यर्थ है जीना भक्तराज के भक्ति गान से भक्तराज के भक्ति गान से हरदम सावध रहना रहना हरदम सावध रहना झूठे जग का पानी ना पीना झूठे जग का पानी ना पीना भजन बिना तेरा व्यर्थ है जीना भजन बिना तेरा व्यर्थ है जीना पतितो प्रभु पतित पावना पतितो प्रभु पतित पावना चरण में तेरे हरदम दीना चरण में तेरे हरदम दीना झूठे जग का पानी ना पीना झूठे जग का पानी ना पीना भजन बिना तेरा व्यर्थ है जीना भजन बिना तेरा व्यर्थ है जीना झूठे जग का पानी ना पीना झूठे जग का पानी ना पीना भजन बिना तेरा व्यर्थ है जीना भजन बिना तेरा व्यर्थ है जीना नशा पानी तू हरदम करना नशा पानी तू हरदम करना नाम नशा में हरदम रहना नाम नशा में हरदम मिटना झूठे जग का पानी ना पीना झूठे जग का पानी ना पीना भजन बिना तेरा व्यर्थ है जीना भजन बिना तेरा व्यर्थ है जीना झूठा सच्चा मतलब करना झूठा सच्चा मतलब करना सद्गुरु के संग हरदम रहना सद्गुरु के संग हरदम रहना झूठे जग का पानी ना पीना झूठे जग का पानी ना पीना भजन बिना तेरा व्यर्थ है जीना भजन बिना तेरा व्यर्थ है जीना भजन भजन की माला न जपना 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 मन के मन को भजन से अपना मन के मन को भजन से अपना झूठे जग का पानी न पीना झूठे जग का पानी न पीना भजन बिना तेरा व्यर्थ है जीना भजन बिना तेरा व्यर्थ है जीना भक्त राज के भक्ति गान से भक्त राज के भक्ति गान से हरदम सावध रहना रहना हरदम सावध रहना रहना झूठे जग का पानी ना पीना झूठे जग का पानी ना पीना भजन बिना तेरा व्यर्थ है जीना भजन बिना तेरा व्यर्थ है जीना पति तो प्रभु पतित पा
बिना तेरा व्यर्थ है जीना, भजन बिना तेरा व्यर्थ है जीना। ओम तत्सत. परमपूज्य बाबा आणि परमपूज्य दादा हे एकच होते याची प्रचिती आपण सगळ्या भक्तांनी वेळोवेळी घेतलेलीच आहे. परमपूज्य बाबांनी परमपूज्य दादांना एक पत्र लिहिलं होतं. ते पत्र इथे या निमित्तानं नक्कीच वाचायला आवडेल. 15 जानेवारी 1962 सालचं हे पत्र आहे. अमरावतीवरून लिहिलेलं आहे परमपूज्य बाबांनी परमपूज्य दादांना. हरिओम तत्सत. अमरावती, तारीख 15/1/62. श्री रामजी भैया यांसी अनेक उत्तम आशीर्वाद विनंती विशेष. आपले पत्र आज रोजी सकाळी 9 वाजता मिळाले. असो, मजकूर समजला. मला आज सकाळी भास झाला की श्री सद्गुरू आपले घरी रामबागेत आले व हे मी सकाळीच हरिभाऊस सांगितले. असो, बाबांची तुम्हा सर्वांवर पूर्ण कृपा आहे हे निश्चित. माझ्या तब्येतीचे माधवरावकडे मेडिकल सर्टिफिकेट पाठवले आहे. काळजी नसावी. सर्व ईश्वरी अनुसंधानाने ठीकच होईल. तुम्हास मात्र फार त्रास मजनिमित्त सहन करावा लागतो. माझे औषधोपचार सुरू आहेत. बरे वाटताच येईल. तसेच अकोल्यास पाठविल्यास मिळेल. तिकडे भजन मात्र चालू ठेवल्यास बरे. आपणास सद्गुरूंचे एकच मार्गदर्शन आहे, भजन वहामय, व ते खरेच ठरेल व ठरते. तुमची आठवण मला होतेच व साहजिकच आहे. ही पहिलीच वेळ लांबच्या प्रवासात आपले सान्निध्याचा आभास असतो. कुठवर माझ्या कायेचा हट्ट चालणार. आठवणच त्यांचे रूप. तुम्ही पूर्णत्वाचे अभ्यासू आहात. किती छान लिहिले बघा परमपूज्य बाबांनी दादांना. तुम्ही पूर्णत्वाचे अभ्यासू आहात व तसेच राहावे ही इच्छा आहे. पूर्णत्व हे पूर्णात नसून चिंतनात आहे. पूर्णत्व हे पूर्णात नसून चिंतनात आहे व श्री गुरुने तुम्हास तो योग दिला तरी तुम्ही श्रेष्ठच आहात. हे किती मोठेपण आहे. म्हणजे परमपूज्य बाबांनी दादांना असं लिहिणं. दोघंही एकच आहेत. कर्म कोणते घडो अस्तित्व त्याचेच सिद्ध रूपात प्रत्ययास आले की माहेर जवळ आहे. माहेर म्हणजे सद्गुरू, सद्गुरूंचं ठिकाण माहेर जवळ आहे. असो, शक्यतो लवकरच येत आहे. चिरंजीव उषा व इतरत्र लहान मंडळीस अनेक उत्तम आशीर्वाद व गंगा भागीरथी ताईस नमस्कार कळावा. तुम्ही देवासला जाऊन आलेच असाल. पत्र ताबडतोब पाठविलास मला अकोल्यास मिळेल. तुमचाच भक्तराज. असं बाबांनी परमपूज्य दादांना हे लक्षात ठेवण्यासारखं आहे की हे पत्र केव्हा लिहिलंय, किती जुन्या काळी लिहिलेलं आहे हे पत्र. बाबांनी दादांचं मूल्यांकन हे तेव्हा केलेलं आहे. हे अलीकडे केलेलं नाहीये. या त्या काळामध्ये दादांची योग्यता, दादांचा पूर्णत्वाचा अभ्यास, दादांचं पूर्णत्वाचं भविष्य, दादांमधलं असलेलं गांभीर्य, दादांमधली असलेली प्रगल्भता, या सगळ्यांचं आकलन बाबांना त्यावेळेला झालेलं आहे. आणि त्या लक्षात ठेवा, त्याच वेळेला बाबांच्या हृदयामध्ये हा भाव आहे की माझ्यानंतर हेच आहे आणि कोणी नाही. इतका योग्य अशा प्रकारचा त्यांचा जो निवड आहे, ती निवड त्यांनी कितीतरी अगोदर केलेली आहे. आणि हे मिथक आहे, त्याचं मिथ हे सामान्य जीवनात घडणारं नाही आहे. हे अतिदुर्लभ अशा प्रकारचं ऐक्य आहे आणि हे ऐक्य देवदुर्लभ आहे. आणि असं देवदुर्लभ ऐक्य आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं, अशी आपण भाग्यवान आहोत. याच्यात एक मला पण एक माझी छोटीशी आठवण शेअर करायला आवडेल. एकदा ठुसे काकांच्या इकडेच दादांचं वास्तव, म्हणजे दादा होते आणि आम्ही तिथे गेलो होतो, सगळे मुलं आम्ही जायचं. माझ्या मनात एक असं सहज होतं की आपल्या सर्वांना एक तारीख खूप प्रिय आहे, 9 फेब्रुवारी. कारण की त्या दिवशी बाबांना चैतन्याचा साक्षात्कार झाला आणि सगळं झालं. 9 फेब्रुवारी रात्री 10 वाजता. ते सर्वांना आपल्याला प्रियच आहे. तर मला असं वाटलं की आपण दादांना विचार, म्हणजे त्यावेळेला कसं कधी कधी खूप जवळ घेत असत, तर बोलता येण्याची थोडी मुभा असायची.
तर दादांना म्हणाला की दादा तुम्ही म्हणजे तुम्हाला असं कधी वाटलं की आता आपण यांचे झालो, असं विचारलं. मी विचारलं होतं तेव्हा. दादा म्हणाले की असं निश्चित सांगता येत नाही. ते तुम्ही जे म्हणालात त्याच्या आधारावर सांगतो, असं निश्चित सांगता येत नाही. मला ते ह्याचं काही खूप अपील नाही झालं आन्सर. म्हटलं निश्चित सांगता येत नाही, अच्छा ठीक. आणि लगेच पॉज घेऊन मग म्हणाले की तुम्ही बाबांकडे कसे ओढले गेले हे तुम्हाला सांगता येईल का? म्हटलं नाही सांगता येणार. तसंच माझं झालं. पण हे बघा, म्हणजे ते दादा म्हणत आहेत आणि माझ्यासारख्या यत्किंचित लहान मुलाला म्हणत आहेत की तुम्हाला कळलं नाही जसं मला झालं. म्हणजे त्यांचा साधेपणा याच्यातून दिसतो की ते हाऊ म्हणजे हंबल ही वॉज. साधेपणा त्यांच्यात किती होता याच्यापेक्षा काय आहे. गुरु स्वतः शिष्याला म्हणतो की तुला नाही कळलं, मला कसं कळेल की माझ्या गुरुकडे कसं काय आकर्षण झालं. ठीक आहे. ओ राम सारामानंद प्रभु, ओ राम सारामानंद प्रभु, भक्तराज की याद दिलाता है. ओ राम सारामानंद प्रभु, भक्तराज की याद दिलाता है. हो जाए कृपा जिस पर, हो जाए कृपा दृष्टि जिस पर, वह नारायण हो जाता है. वह नारायण हो जाता है. ओ राम सारामानंद प्रभु, ओ राम सारामानंद प्रभु, भक्तराज की याद दिलाता है. हो जाए कृपा दृष्टि जिस पर, वह नारायण हो जाता. शांत सागर सा स्थिर सदा, शांत सागर सा स्थिर सदा, गहराई न कोई नाप सका, गहराई न कोई नाप सका. इंसान तो क्या हो कोई प्रभु, इंसान तो क्या हो कोई प्रभु, तेरे आगे शीश झुकाता है. इंसान तो क्या हो कोई प्रभु, तेरे आगे शीश झुकाता है. ओ राम सारामानंद प्रभु, भक्तराज की याद दिलाता है. हो जाए कृपा दृष्टि जिस पर, वह नारायण हो जाता है. तेरी रसना से अमृत छलके, तेरी रसना से अमृत छलके, तेरे बोल भागवत लगते हैं. तेरे बोल भागवत लगते हैं. तू जिन राहों से निकल पड़े, तू जिन राहों से निकल पड़े, वहाँ दीवाली हो जाती है. वहाँ दीवाली हो जाती है. राम रामानंद प्रभु, भक्तराज की याद दिलाता है. हो जाए कृपा दृष्टि जिस पर, वह नारायण हो जाता. तेरी दृष्टि पड़े जिस अंधे पर, तेरी दृष्टि पड़े जिस अंधे पर, वह ज्योतिर्मय हो जाता है.
जाए, वह पतित पावन हो जाए। सच कहूँ तो ऐसा है जादू, सच कहूँ तो ऐसा है जादू, पापी पावन हो जाता है, पापी पावन हो जाता है। राम का रामानंद प्रभु भक्तराज की याद दिलाता है। हो जाए कृपा दृष्टि जिस पर, वह नारायण हो जाता। मैं नीच नराधम पापी हूँ, मैं नीच नराधम पापी हूँ, तू है अशरण शरण राम मेरा, तू है अशरण शरण राम मेरा। मैं नीच नराधम पापी हूँ, मैं नीच नराधम पापी हूँ, तू है अशरण शरण राम मेरा, तू है अशरण शरण राम मेरा। मैं चिरंजीव प्रभु हो जाऊं, मैं चिरंजीव हो जाऊं प्रभु, चल जाए 84 का फेरा, चल जाए 84 का फेरा। ओ राम का रामानंद प्रभु राज की याद दिलाता है। हो जाए कृपा दृष्टि जिस पर, वह नारायण हो जाता है, वह नारायण हो जाता है, वह नारायण हो जाता है। भगवंतांनी अर्जुनाला सांगितली आणि अत्यंत आश्चर्य, सर्व प्रकारच्या अर्जुनाच्या शंका, त्याच्या हृदयातल्या असलेल्या सगळ्या प्रकारची प्रश्न आणि त्याच्या प्रेमात पडल्यासारखा परमात्मा त्याच्याशी बोलत होता. प्रत्येक वेळेला सांगत होता की माझी इच्छा नाही, पण तुझ्यावरचं माझं प्रेम इतकं अगाध आहे की मला सांगितल्याशिवाय राहत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये मोठ्या गोड रीतीने माऊलींनी सगळ्यांचा विस्तार केलेला आहे. सगळ्यात शेवटी ज्या वेळेला 18व्या अध्यायाच्यामध्ये त्यांनी काय म्हणावं, मी सांगतो असं कर असं म्हणाला नाही भगवंत त्यांना. तो त्याला म्हणाला की एकच लक्षात घे, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वां मोक्षयिष्यामि सर्व पापेभ्यो, अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मी तुला सर्व पापांपासून मोकळा करेन, वचन देतो. लक्षात ठेवा, सद्गुरू आणि भगवान गोपाल कृष्ण हे एक रूप आहेत. कृष्णं वंदे जगद्गुरुम. श्रीकृष्ण हा जगद्गुरू आहे आणि तो जगद्गुरू आपल्या परमशिष्याला, जे श्रीकृष्णाने कुणालाही सांगितलं नाही, जे आईला सांगितले नाही, जे वडिलांना सांगितले नाही, जे पत्नीला सांगितलं नाही, जे गरुडाला सांगितलं नाही, जे शेषाला सांगितलं नाही, जे बलरामाला सांगितलं नाही, ते श्रीकृष्णाने फक्त अर्जुनाला सांगितलं, फक्त अर्जुनाला सांगितलं. कारण अर्जुन हा त्यांचा हृदयातलं हृदय आहे आणि अशा या अर्जुनाला सांगताना ते सांगतायत की तू घाबरू नकोस, मी तुला सर्व पापांमधून मोकळं करीन, मी तुला वचन देतो. अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भिवू नको, मा शुच म्हणजे भिवू नको. आणि हे सगळं करताना त्यांनी सांगितलं की तू फक्त काय कर, सर्व धर्मान् परित्यज. सर्व धर्म म्हणजे सर्व मायेतले जेवढे धर्म आहेत, मायेमधले जेवढे धर्म आहेत, मग कशातले, पत्नी असो, मुलगा असो, संसार असो, जग असो, घर असो, संपत्ती असो, वैभव असो,
सुख असो, सुखाभिलाषा असो, सगळ्या प्रकारच्या मोहांच्या या धर्मांमधून, त्यावेळेला काही हिंदू मुस्लिम असे धर्म नाही आहे, त्याच्यामध्ये अभिप्रेत नाही आहे, हे आपल्या प्रकृतीचे धर्म आहेत. आणि आपली प्रकृती आपल्याला करायला लावते सगळं. त्या प्रकृतीचे सगळे धर्म बाजूला ठेव आणि तू फक्त मला शरण ये. आणि हीच स्थिती आपल्याला सद्गुरूंच्या बाबत करायची आहे. आणि याचंच बोध आपल्या ह्याचं प्रत्यक्ष प्रतीक, याचं प्रत्यक्ष मूर्तिमंत आणि जिवंत असं साक्षात उदाहरण म्हणजे सद्गुरू दादा होते. त्यांनी अर्पण केल्यानंतर काही बाजूला आपलं ठेवलंच नाही, शेवटपर्यंत ठेवलं नाही. तुम्ही केव्हाही जरी बाबांना विचारलं तरी दादा म्हणायचे, बाबा त्या खोलीत बसलेत, ते सांगतील, तेच करतील. दादा इथे बसलेले असायचे, दादा करू शकत असायचे, करायचे, पण बोलताना कधीही त्यांच्या मुखातून असं निघालं नाही की मी करणार आहे किंवा मी करेन. बाबा आपले बसले तिथे, तेच करतील. बाबा पाहतायत, तेच करतील. आणि हे शेवटपर्यंत आम्ही ऐकलेल्या आमच्या कानांनी कधीही त्यांच्या मुखातून चुकूनही निघालं नाही. मी अनेक चांगले आणि अनेक विलक्षण अशा प्रकारच्या प्रसंगांमध्ये त्यांच्याजवळ होतो. लेखनाच्या काळात आणि दुसऱ्या काळात मी महिना, दीड महिना, 2 महिने राहिलो आहे आश्रमात. आणि त्यामुळे मी त्यांच्या अत्यंत जवळ असल्यामुळे मला त्यांचे हृदगतातलं हे कळायचं की हे अशी अलिप्तता, अशी निर्लिप्तता, अशी असंगता, अशी दूरस्थ राहण्याची वृत्ती, अशी अगर्वता न भूतो न भविष्यती. आणि त्याचं प्रतिबिंब या पदामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. हैरान है ज़माना, मंजिल में मिल रही है. हैरान है ज़माना, मंजिल में मिल रही है. करता नहीं मैं कुछ भी प्यारे, करता नहीं मैं कुछ भी, सब काम हो रहा है. करता नहीं मैं कुछ भी, सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, कन्हैया मेरा नाम
और गति अब दरकार भी नहीं है, किसी और की गति अब दरकार भी नहीं है। तेरे साथ से गुलाम अब बाबा, तेरे साथ से गुलाम अब गुलफाम हो रहा है। तेरे साथ से गुलाम अब गुलफाम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, कन्हैया मेरा नाम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, कन्हैया मेरा नाम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा पति कृपा से हो रहा है। मैं नहीं हूँ काबिल, तेरा प्यार कैसे पाऊँ। मैं तो नहीं हूँ काबिल, तेरा प्यार कैसे पाऊँ। झूठी हुई वाणी से गुणगान कैसे गाऊँ। झूठी हुई वाणी से गुणगान कैसे गाऊँ। तेरी प्रेरणा से ही सब बाबा, तेरी प्रेरणा से ही सब ये तमाम हो रहा है। तेरी प्रेरणा से ही सब ये तमाम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया,
ये मुझ पर हर आम हो रहा है। तेरा हर करम ये मुझ पर हर आम हो करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, कन्हैया मेरा नाम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। मेरा आपकी कृपा से प्यारे सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। गज के रुदन पे प्यारे तुम नंगे पाँव भाए। गज के रुदन पे प्यारे तुम नंगे पाँव भाए। काटे थे उसके बंधन और प्राण थे बचाए। काटे थे उसके बंधन और प्राण थे बचाए। हर हाल में भगत का बाबा, हर हाल में भगत का उद्धार हो रहा है। हर हाल में भगत का उद्धार हो रहा है। करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, कन्हैया मेरा नाम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, कन्हैया मेरा नाम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। गोविंद 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 गोविंद। राधे राधे गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे राधे गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 श्याम 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 राधे श्याम श्याम राधे श्याम 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 श्याम राधे 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 श्याम
कृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ अनंतानंद साईनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय. सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत. नर्मदे हर हर. की त्यांनी या ग्रुपला मोमेंटो द्यावा. फारच छान. पुणेकरांनी फार मोठ्या संख्येने उपस्थित राहून इथे भजन सेवा सादर केलेली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.